नमस्कार. नळ आणि टाकी हा चॅप्टर आपला चालू आहे. ज्यांनी मागचा भाग बघितला नसेल त्यांनी तो आवर्जून बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत जे बेसिक असतील. आज आपण पुढील प्रकार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने 4 तासामध्ये रिकामी होते. जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी असताना दोन्ही नळ चालू केल्यास ती किती तासामध्ये रिकामी होईल? बघा, पहिल्या नळाने ती टाकी किती तासामध्ये भरते रे? 6 तासामध्ये. दुसऱ्या नळाने 4 तासामध्ये रिकामी होते. या दोघांचा लसावी काय? 6 आणि 4चा 6 आणि 4 बेत्रिक 6 बेदुने 4. मूळ संख्या उरल्या, सरळ गुणाकार करा. मग बेत्रिक 6 साय दुने 12. असं समजा ती पूर्ण टाकी 12 लिटरची आहे. हा 6 तासामध्ये ती पूर्ण टाकी भरतोय. मग एका तासामध्ये तो किती लिटर भरतोय? 12/6 करावं लागेल. किती? साय दुने 12. इथे आली त्यांची क्षमता. हा 4 तासामध्ये ती पूर्ण टाकी रिकामी करतोय. मग 12 लिटरची टाकी तो एका तासामध्ये किती रिकामी करेल रे? 12/4 करावं लागेल. 12/4 किती? 3. एका तासामध्ये तो 3 लिटर रिकामी करतोय. हा 2 लिटर भरतोय एका तासामध्ये. म्हणजे दोन्ही सोबत चालू असतील तेव्हा ती पूर्ण भरलेली टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल रे? त्यांची ॲडिशन करा. 2 + 3 2 - 3 किती? -1. म्हणजे एका तासामध्ये ते ॲक्च्युअलमध्ये 1 लिटर बाहेर फेकताय. तर ती पूर्ण टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल रे? 12 लिटरची टाकी 12 लिटर बाहेर फेकायला त्याला किती वेळ लागेल रे? 12/1. 12 किती? 12. म्हणजे टोटल टाकी किती तासामध्ये रिकामी होईल रे? तर 12 तासामध्ये पूर्ण टाकी रिकामी होईल. बघा पुढचा प्रश्न. एक टाकी एका नळाने 12 तासामध्ये पूर्णपणे भरते. जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? एका नळाने 12 तासामध्ये पूर्ण भरते. नळ किती तास चाललाय रे? 5 तास चाललाय. 12 तासामध्ये पूर्ण भरते. 5 तास चाललाय. मग किती उरला रे? 12 मधून 5 गेले, 7 तास उरले. 7 तास जेवढा कालावधी आहे तेवढ्या कालावधीची टाकी पूर्ण भरायची बाकी आहे. ठीक आहे, 7 तास बाकी आहे भरण्यासाठी. टोटल तास किती रे? 12 तास. आणि हे तुम्हाला टक्केमध्ये काढायचं आहे म्हणजे गुणाकारात 100 झालं. बरोबर 700 भागाकारात 12. द्या भाग मग. बघा 12×5 = 60, 12×7 = 72. 12×5 = 60. किती उरले? 10 उरले. 100 झाले. 12×8 = 96. किती उरले? 4 उरले. पॉईंट दिला, 4 उरले होते, पुढे 0 लिहिला. 12×3 = 36. परत 4 उरले, 0 लिहिला. परत 12×3 = 36. पुढे म्हणजे पुढे पॉईंट 3 3 3 3 हे चालूच राहील. म्हणजे 58.33% टाकी रिकामी राहील. आणि जर तुम्हाला अंश आणि छेदच्या फॉर्ममध्ये विचारलं तर किती रे? 712 टाकी रिकामी राहिली असती. बघा, एक हौद एका नळाने 18 तासामध्ये पूर्ण भरते. एका नळाने किती तासामध्ये पूर्ण भरते? 18 तासामध्ये. त्यापैकी तो नळ किती तास चालला रे? फक्त 4 तास चालला. मग आता 4 तास चालला, मग किती तास भरायचा बाकी राहिला? 18 मधून 4 गेले, 14. तर किती टक्के टाकी रिकामी राहील? बघा, पूर्ण टाकी किती तासामध्ये भरते रे? टोटल 18 तासामध्ये. अजून किती तासाची टाकी भरायची बाकी रे? 14 भागांची किंवा 14 तासांची. ते तुम्हाला टक्केमध्ये विचारले. गुणाकारात 100. द्या दोन्ही भाग. 2×7 = 14, 2×9 = 18. 700 भागाकारात 9. द्या भाग मग. 9×1 = 9, 9×7 = 63. परत 7 उरले. परत 9×7 = 63. परत 7 उरले, पॉईंट दिला, 0 लिहिला. परत 9×7 = 63. माझ्या मते 7-7-7-7 हे येतच राहील. 77.77% इतकी टाकी पुढे रिकामी राहील भरायची. ठीक आहे. बघा, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासामध्ये पूर्णपणे भरते व दुसऱ्या नळाने 15 तासामध्ये भरते. पहिला फक्त 2 तास चालला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला अजून किती तास लागतील? बघा, पहिला नळ फक्त किती तास चाललाय रे? 2 तास चाललाय. पण पहिला नळ टोटल किती तासामध्ये भरतोय ती टाकी? 6 तासामध्ये. टोटल किती टाकी भरून झाली रे? भाग द्या. 2×1 = 2, बेत्रिक 6. 1/3 टाकी भरून झाली. 3 म्हणजे काय रे? ती टाकी, पूर्ण टाकी. त्या 3पैकी 1 भाग टाकीचा भरला गेला आहे. आता किती भाग उरलाय रे? 3 मधून 1 गेला, 2. 3पैकी 2 भाग भरायची टाकी बाकी आहे. म्हणजे हा झाला शिल्लक भाग. आता हा पूर्ण भाग तुम्हाला काय सांगितलंय? दुसऱ्या नळाने 15 तासामध्ये ती टाकी भरते. पूर्ण भाग म्हणजे किती रे? 3 आहे. 3 म्हणजे दुसरा नळ किती तासामध्ये भरतोय रे? 15 तासामध्ये भरतोय. मग 2 भाग भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 3×5 = 15, 5×2 = 10. क्रॉस कसं केलं हे बघा. 3 भाग म्हणजे त्याला 15 तास लागत आहे, तर 2 भाग भरण्यासाठी त्याला किती तास लागेल? काय होईल यांचा क्रॉस? 15 गुणाकारात 2 भागाकारात 3. 3×5 = 15, 5×2 = 10 तास. मग दुसऱ्या नळाला ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतील? 10 तास लागतील.
बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. पहिला नळ फक्त 3 तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? पहिला नळ फक्त किती तास चालवला रे? 3 तास चालवला. पहिल्या नळाने ती पूर्ण टाकी किती तासात भरते रे? 12 तासामध्ये. बघा टोटल काम आतापर्यंत किती काम करून झाले काढा, किती टाकी भरून झाली काढा. 3 एक 3 3 चौक 12 म्हणजे 1/4 टाकी भरून झाली. म्हणजे टाकी पूर्ण टाकी किती भागाची? 4 भागाची असं लक्षात ठेवा. त्यापैकी एक भाग तिचा भरून झालाय. मला सांगा मग आता किती भाग उरलाय रे? 4 मधून 1 गेला, 3 भाग उरलाय. कितीपैकी? 4 पैकी. पूर्ण भाग म्हणजे किती? 4. आता हे 4 भाग ठीक आहे म्हणजे पूर्ण टाकी आहे. हा पूर्ण भाग भरायला दुसऱ्या नळाला किती तास लागताय रे? 8 तास लागताय. ठीक आहे. तर मग किती भाग भरायचा आहे आपल्याला? शिल्लक भाग किती आहे? 3 भाग. तर 3 भाग भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल? क्रॉस गुणाकार करा. 8 गुणाकारात 3 भागाकारात 4. काय केले मी? 8 गुणाकारात 3 भागाकारात 4 अशी मांडली, पण मी इथंच काढतो. बघा 4 एक 4 4 दुने 8, 2 गुणाकारात 3 किती? 6. काय केलं बघा, 4 भाग म्हणजे 8 तास लागतात, तर 3 भाग म्हणजे किती तास लागतील? 8 गुणाकारात 3 भागाकारात 4, 4 एक 4 4 दुने 8, 2 गुणाकारात 3 किती? 6 तास. दुसरं नळ किती तास चालवावं लागेल? अजून 6 तास चालवावं लागेल, तेव्हा तो रिकामा भाग पूर्ण होईल. 3 टाक्या अनुक्रमे 8, 12 आणि 18 तासामध्ये पूर्ण भरतात. पहिला नळ 2 तास चालला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासामध्ये पूर्ण भरेल? काय करायचं बघा, 8, 12 आणि 18 यांचा डायरेक्ट लसावी घ्या. किती? 8, 12 आणि 18. काय येईल यांचा लसावी मित्रांनो? 8, 12 आणि 18. दोन्ही भाग देतो. 2 चौक 8, 2 एक 12, 2 9 18. दोन्ही भाग देतो परत. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 9 आहे तसा. तिन्ही भाग देतो. 2 आहे तसा. 3 एक 3 3 त्रिक 9. करा सगळ्यांचा गुणाकार. 2 दुने 4, 4 त्रिक 12, 2 त्रिक 6, 12 सक 72. काय आलं यांचं लसावी? 72. माफ करा, इथे 3 टाक्याने 3 नळ अनुक्रमे 8, 12 आणि 18 तासामध्ये पूर्ण भरते. मला सांगा, पहिला नळ जर 8 तासामध्ये भरतोय, ठीक आहे, टोटल 72 लिटरची टाकी आहे. समजा किती लिटरची टाकी आहे? 72 लिटरची टाकी आहे. तर 72 लिटर भरण्यासाठी तो एका तासामध्ये किती लिटर भरत असेल रे? 72 भागिले 8 करा. 8 9 72. एका तासामध्ये तो 9 लिटर भरत असेल. इथं आली त्यांची क्षमता. मला सांगा, दुसरा नळ जर 12 तासामध्ये भरतोय, टोटल 72 लिटरची टाकी आहे, तर एका तासामध्ये तो किती लिटर भरत असेल रे? 72 भागिले 12, 12 सक 72. तिसरा नळ जर 18 तासामध्ये पूर्ण टाकी भरतोय, 72 लिटरची टाकी भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल रे? 72 भागिले 18, 18 चौक 72. ठीक आहे. बघा पुढे काय विचारलंय? शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळामध्ये भरलोय? पहिला नळ किती तास भरतोय रे? 2 तास चालला. पहिला नळ 2 तास चालला, पण तो एका तासामध्ये तो किती लिटर भरतोय रे? 9 लिटर भरतोय. पहिला नळ 2 तास चालला, एका तासामध्ये तो 9 लिटर भरतोय. अधिक दुसरा नळ 5 तास चालला. दुसरा नळ 5 तास चालला, एका तासामध्ये तो किती लिटर भरतोय रे? 6 लिटर भरतोय. बरोबर. आता तिसरा नळ किती तास चालला? आपल्याला माहिती का नाही? एक्स गुणाकारात. पण तो एका तासामध्ये किती पण चालू, पण तो एका तासामध्ये किती लिटर भरेल रे? 4च लिटर भरेल. ठीक आहे. बरोबर किती लिटर आलं पाहिजे तुमचं? टोटल 72. करा मग या सगळ्यांचा गुणाकार. टोटल लिटर कारण आपली टोटल लिटर किती आहे रे? 72 लिटरची टाकी आहे. करा मग या सगळ्यांचा गुणाकार. 9 दुने 18 अधिक 5 सक 30 अधिक 4x बरोबर 72. 30 अधिक 18 48. 48 तिकडे गेला 72 मधून काय होतील रे? वजा होतील. काय होतील? वजा होतील. मग 72 भागिले 48 किती रे? 12तून 8 गेले 4, हात चला 1, 7तून 5 गेले 2, 24. 4x बरोबर काय आलं रे? 24. मग x बरोबर काय रे? 24 भागिले 4, 4 सक 24. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासामध्ये भरेल रे? तर 6 तासात ती शिल्लक टाकी तो तिसरा नळ पूर्ण भरेल. ठीक आहे. 3 नळ एक टाकी अनुक्रमे 9, 18 आणि 27 तासामध्ये पूर्ण भरतात. पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 8 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळामध्ये भरेल? बघा काय करायचं अशा वेळी. 9, 18 आणि 27 यांचा डायरेक्ट लसावी घ्यायचा. 9, 18 आणि 27 काय येतो यांचा लसावी?
बघा 9ने भागचं तुम्हाला दिसतंय. 9 एक 9 9 दुने 18 9 त्रिक 27. करायचं सेकंडचा गुणाकार. 9 दुने 18 18 त्रिक 54. काय आला मग 54. मला सांगा एक नळ ती टाकी 9 तासामध्ये भरते. टोटल असं समजा ही 54 लिटरची टाकी आहे. किती लिटरची टाकी आहे? 54 लिटरची. 9 तासामध्ये पूर्ण भरते. ते एका तासाला ती किती लिटर भरत असेल रे? 9 सक 54. इथं आली त्यांची क्षमता. 18 तासामध्ये दुसरा नळ पूर्ण टाकी भरतोय. टोटल टाकी 54 लिटर, तो किती तासामध्ये भरेल मग? 54 भागिले 18 18 त्रिक 54. तिसरा नळ ती टाकी 27 तासामध्ये भरतोय. टोटल टाकी 54 लिटरची टाकी तो किती वेळामध्ये भरेल मग? 54 भागिले 27 27 जुने 54. बघा काय सांगितलं त्यांनी. पहिला नळ किती तास चाललाय रे? 3 तास चाललाय. किती तास? 3 तास. एका तासाला तू किती लिटर भरतोय रे? 6 लिटर. ठीक आहे. त्यानंतर तो बंद पडला. दुसरा नळ त्यानंतर किती तास चालतोय? 8 तास चालतोय. 8 तास चालतोय गुणाकारात. पण दुसरा नळ एका तासामध्ये किती भरतोय रे? 3 लिटर भरतोय. आता तिसरा नळ तो पण बंद पडला दुसरा नळ. त्यानंतर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळामध्ये भरेल? तिसरा नळ किती वेळात भरतो माहिती आहे का? नाही माहिती. पण तो एका तासामध्ये किती भरतोय मला माहिती आहे. एका तासामध्ये किती भरतोय? तो 2च भरतोय. ठीक आहे. बरोबर किती आला मग टोटल टाकी? किती लिटरची आहे? 54 लिटरची. करायचं गुणाकार. 6 त्रिक 18 अधिक 8 त्रिक 24 अधिक 2x आहे तसे आणि इकडे 54. 18 आणि 24 किती रे? 18 42. 42 तिकडे गेलं काय होतील रे? 54 मधून वजा होतील. किती आले आपले? 12. 2x बरोबर काय आली मग आपली व्हॅल्यू? 12. मला सांगा x म्हणजे काय रे मग? 12/2 बरोबर 6. म्हणजे तिसरा नळ ती शिल्लक टाकी किती वेळामध्ये भरेल? तर 6 तासामध्ये ती पूर्ण भरेल. व्हिडिओ आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.